नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की यावर्षी मोदी सरकार देशामध्ये सोयाबीनची महाखरेदी हमी भावावरती सुरू करणार आहे। मग मोदी सरकार या वर्षी हमी भावावरती सोयाबीनची खरेदी किती करणार, याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा आणि किती होणार, या परिणामामुळे आपल्याला भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत जाताना दिसणार, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की यावर्षी देशामध्ये मोदी सरकार हमी भावावरती सोयाबीनची महाखरेदी सुरू करणार। मग मोदी सरकार यावर्षी हमी भावावरती सोयाबीनची महाखरेदी किती करणार आणि याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा आणि किती प्रमाणात होणार, या प्रत्येक प्रश्नाचं आता उत्तर घेऊयात। बघा मित्रांनो, नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये मोदी सरकारने महानिर्णय घेतला की मोदी सरकार या वर्षीच्या हंगामात सुरुवातीच्या क्षणी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यांमध्ये सोयाबीनची महाखरेदी सुरू करणार आहे। मग या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय की मोदी सरकारने या ठिकाणी या 3 राज्याची का निवड केली। मोदी सरकारने मध्य प्रदेश आणि राजस्थान या महत्त्वाच्या 2 राज्याकडे का दुर्लक्ष केलं, तर लक्षात घ्या मित्रांनो, डिसेंबर महिन्यात आपल्या महाराष्ट्राच्या या पावन मायभूमीमध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने हा मास्टर प्लॅन आखलाय की आता या राज्यातील कास्तकार बांधव जे की नाराज आहेत त्यांना या ठिकाणी साधण्यासाठी मोदी सरकार 15 ऑक्टोबर पासून सोयाबीनची खरेदी सुरू करणार। पण मोदी सरकारला माहित आहे की फक्त महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची महाखरेदी सुरू केली तर संशय येऊ शकतो, म्हणून कर्नाटक आणि तेलंगणा या 2 राज्यांना इथं जोडल्या गेलं आहे। तेलंगणात पण इलेक्शन नाहीये आणि कर्नाटकमध्ये पण इलेक्शन नाहीये, पण कर्नाटक आणि तेलंगणा इथं एवढं कमी सोयाबीन आहे की तिथलं सोयाबीन नगण्य, आणि म्हणूनच की बाबा कोणी म्हणू नये की फक्त महाराष्ट्रात सुरू केलं म्हणून या ठिकाणी आपल्याला या 2 राज्यांना समाविष्ट केलेलं दिसतंय। आता मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये झाले काय की निवडणुका संपून गेल्या, तिथला काय रोष आता त्या ठिकाणी नाही, कारण लोकसभेच्या निवडणुका संपल्या आता आणि विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आता, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांची नाराजी काही तेवढ्या प्रमाणात दिसणार नाही असं या ठिकाणी मोदी सरकारचं मत आहे। म्हणून सगळी शक्ती एकवटून मोदी सरकार आपल्या राज्यामध्ये सोयाबीनची खरेदी करणार आहे। आता खरेदी किती करणार, तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या राज्याचं उत्पादन मागच्या वर्षीचं म्हटलं तर 46 ते 47 लाख टनांदरम्यान आहे, यंदा वाढलं तर 48 पर्यंत जाईल आणि मोदी सरकार याच्यापैकी 13 ते 14 लाख टनांपर्यंत सोयाबीनची खरेदी करणार आहे। म्हणजे जवळपास असं म्हटलं जाते की 28 ते 30% सोयाबीनची खरेदी होणार। पण खरं सांगतो, आपल्या देशाचं उत्पादन 130 लाख टनांच्या आसपास स्थिरवण्याची यंदा शक्यता आहे, त्यामध्ये 13 लाख टन जर खरेदी केली तर फक्त 10% खरेदी आणि याचा फरक पडेल 10, याच्यामुळे 100 रुपये वाढतील, परंतु खूप मोठा इम्पॅक्ट पडेल असं वाटत नाही। जर मोदी सरकारला सोयाबीनचा भाव खऱ्या अर्थानं वाढवायचा असेल, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी मदत करायची असेल तर कमीत कमी 60 ते 70 लाख टनांपर्यंत म्हणजे एकूण उत्पादनाच्या 60% या ठिकाणी सरकारने खरेदी करावी, तरच सोयाबीनच्या भावाला खऱ्या अर्थानं आधार मिळू शकतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट
की सोयाबीनची खरेदी कधी, कशी आणि किती होते यावर सोयाबीनच्या बाजाराचं गणित अवलंबून आहे मित्रांनो. म्हणून आजच्या कंडिशनला भाव किती वाढेल हे सांगणं थोडं कठीण आहे, पण एवढे खरेदी सुरू झाल्यावर सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होऊन सुरुवातीला 100-200 ची तेजी येईल. खरेदी कशी होती त्यावरती समोरील भावाची परिस्थिती अवलंबून असणार आहे. मग मोदी सरकारची ही सोयाबीन खरेदी सध्याची असणाऱ्या आपल्यासाठी एक गोड असणारी भूलथाप तर नाही ना, असं या ठिकाणी राज्यातील कास्तकार बांधव विचारतो. पण काही जण म्हणतात चला बाबा दगडापेक्षा वीट मऊ, कारण काही ना काही खरेदी झाली तर काही ना काही तर फरक पडेल. बघूयात भविष्यात काय होते. यासाठी तुम्हाला पाहत राहावं लागेल आपलं आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.